भिवंडी नाशिक महामार्गाची पाहणी करून सूचना देणार एकनाथ शिंदे। हर घर तिरंगा अभियान। आज हर घर तिरंगा अभियान सुरू झालं आहे। स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो। तिरंगा हातात धरल्यानंतर देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मनामध्ये निर्माण होते। 9 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान हे एक राष्ट्रीय सण म्हणून साजरं केलं जाईल। 2.5 कोटी घरं शासकीय इमारतीवर आपला तिरंगा फडकवेल। भिवंडी नाशिक महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडतात। खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने खड्डे बुजवण्यास अडचणी निर्माण होतात आणि विलंब होतो। मागील आठवड्यापासून बैठकीत सूचना दिल्या आहेत। मी स्वतः जात कामाची पाहणी करून सूचना देणार आहे। मुंबई गोवा महामार्ग देखील गणपतीच्या आधी चांगला रस्ता होईल। जे भिवंडी नाशिक जो हायवे आहे, या हायवेवर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि खूप हेवी ट्रॅफिक असल्यामुळे खड्डे बुजवणे, चांगला रस्ता करणे यामध्ये देखील अनेक अडचणी येतात आणि खूप विलंब लागतो, लोकांना त्याचा त्रास होतो। म्हणून मी गेल्या आठवड्यापासून 2-3 बैठकांमधून सूचना दिलेल्या आहेत। एक, यामध्ये क्विक रॅपिड जे M60चं जे RMC आहे ते हार्डनर टाकून त्यामध्ये रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते खरं म्हणजे एक टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सर्व रस्ते भिवंडी नाशिकचे जे खड्डे आहेत आणि मोटरेबल होऊन जातील, सगळ्यांना सुविधा मिळेल, जो लागणारा वेळ कमी होईल, लोकांची चिंता मिटेल आणि लोकांना दिलासा मिळेल। गणपतीसाठी विशेष मुंबई गोवा महामार्गासंदर्भामध्ये एक वेगळं आहे। मी स्वतः आज त्या ठिकाणी स्वतः जाणार आहे आणि कामांची पाहणी करणार आहे। योग्य त्या सूचना मी देणार आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तो प्रयत्न आहे। आणि मुंबई गोव्यावर देखील काम सुरू झालं आहे। मुंबई गोवा देखील गणपतीच्या आधी चांगला रस्ता होईल आणि त्यासाठी देखील शासनाचे प्रयत्न सुरू आहेत। NHAI काम करते आहे। आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत। काल देखील आपल्या PWDच्या अतिरिक्त आयुक्त जे आहेत, अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर मॅडम यांनी व्हिजिट केले। सगळे लोक काम करत आहेत आणि मुंबईमध्ये देखील आमचे दोन्ही पालकमंत्री या सर्व बाबींवर लक्ष ठेवतात।